चंद्रकांत दादा पाटलाला म्हणा, आम्ही मधल्या काळात तुम्ही पोरांचे चांगले काम केल्यामुळं बोलायचं कमी केलं, तर तू नीट राय. तू उपसमितीचा अध्यक्ष होता, तोच व्हॅलिडिटी रोखल्या होत्या, या आम्हाला माहिती आहे. मराठीच्या शाख होऊ नको, इथून पुढं बोलू नको चंद्रकांत पाटलाला म्हणा, नाही तो हा नीटोबा मराठी काढतील मग. कारण या चंद्रकांत पाटलानेच आमच्या व्हॅलिडिटी रोखून धरल्या होत्या मुख्यमंत्र्याच्या सांगण्यावर, हे आम्हाला चांगला माहिती. त्यामुळे इथून पुढं वचवच करू नको, कारण तो का लय लांब नाही. कोल्हापूर म्हणजे तो आमच्याच घराण्याच्या कथाट्यात आहे, हे ध्यानात ठेव. मग आता चंद्रकांत पाटलाला काय अक्कल रे बोंगर येते, त्याचं विचारता 50 बारे. त्याला अक्कल असे ठुलं असतं का, त्याच्यामुळे त्याला काढून टाकलंय. चंद्रकांत पाटील लयच लांब जायला लागला हो आता. असा शब्द वापरला का त्यांनी? नाही, चंद्रकांत पाटलाने असा शब्द वापरला का नक्की? मला खोटं सांगू नका. असं म्हणा ना, तुम्ही प्रश्न आधी उलटा विचारला होता. नाही तर चंद्रकांत पाटलाचा आत्ता नेटोबा केला असता मी लगेच. तसा प्रश्न नाही, तेच म्हणलं प्रश्नात, कारण तो काय बोलतो महबारीक देण असत. हां, तो तसा नाही बोलून जर अंगावर आलं त्याच्या, तर त्याला महाराष्ट्र सोडून द्या, पण दिल्लीत राहायची पंचायत होईल ह्या शब्दामुळे. एका राजकारणाचे शब्द बोलावेत, पण कोणचा शब्द बोलायचा आणि कोणचा नाही बोलायचा तो समाजाच्या अस्मितेचा असतो मराठ्याचा. मला माहित होतं तो शब्द तो बोलणार नाही. तो जर बोलला ना, त्याचा गेमच वाजवी. थांबा रे, तुम्हाला काय करायचं करा, आम्हाला देणं घेणं नाही. ओबीसीत मराठा आहे, ओबीसीतून आरक्षण पाहिजे, त्याशिवाय मी आणि मराठे मुंबई सोडित नसतेत. आणि याच्या पुढचं सांगतो तुम्हाला, शनिवारी रविवारी महाराष्ट्रातला मराठा घरी नसतो. तुम्ही स्वतः कॅमेऱ्यावर बघणार आहे, हे पण ध्यानात ठेवा म्हणा. ती दिवस उगू देऊ नका. कारण आम्ही एकदा इकडून सांगितलं का शनिवारी या म्हणून, रविवारी या, तर तुम्हाला सांगतो मुंबई तर सोडाच, पण इथून 100, 200 किलोमीटर मागं उभं राहावं लागतं.